मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून मतदारसंघातील एकही माता भगिनी वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाच्या साथीने आमदार, संपूर्ण शिवसेना पक्ष, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आम्ही कटिबद्ध असून तळागाळातील बहिणींना न्याय देण्यासाठी शिवसेनेने कायमच पुढाकार घेतला असल्याची ग्वाही आमदार किशोर अप्पा पाटील यांनी दिली। ते शहरातील सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात लाडकी बहीण योजनेबद्दल आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होते। यावेळी उपस्थित सुमारे 5000 महिलांनी हात उंचावत शासनाचे आभार व अभिनंदनाचा ठराव केला। मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गटनिहाय जनसुविधा कार्यालय सोमवारपासून कार्यान्वित करणार असून त्या जनसुविधा कार्यालयातून लाडकी बहीण योजनेचे काम आमचे पदाधिकारी करतील, अशी माहिती यावेळी आमदार किशोर पाटील यांनी दिली। दरम्यान कोणीही या योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी केल्यास थेट आपल्याकडे तक्रार करा, असे आवाहनही त्यांनी उपस्थित महिलांना केले। यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, भडगाव तहसीलदार नितीन बनसोडे, पाचोरा मुख्याधिकारी मंगेश देवर, भडगाव मुख्याधिकारी रवींद्र लांडे, माजी नगरसेवक बापू हटकर, गंगाराम पाटील यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रवीण ब्राह्मणे यांनी मांडले। भिकान पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा।